मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये असते आणि मनातच विचार करते की आज अश्विन भाऊजी लवकर जाणार आहेत म्हटल्यानंतर काय एकटीच या रूममध्ये आहे आणि रूममध्ये असल्यानंतर ती महिपतला भेटण्याचा किंवा त्याला फोन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ही चांगली संधी आहे, सोडायला नको असं म्हणून ती आता मोबाईल लगेचच हातात घेते. बाहेर प्रिया आता रांगोळीवाल्या मुलीची वाट पाहत असते, परंतु ती अजूनही आलेली नसते. सायली ही हातात फोन घेते आणि लगेचच दुसरीकडे जायला निघते. तर दुसरीकडे प्रिया ही आता लगेचच रांगोळीवाल्या मुलीला फोन करते आणि मी कधी म्हणाले ग तुला पैसे देणार नाही म्हणून, अगं तू का नाही आलीस, सर्वजण उठतील ना इथे, असं म्हणून ती तिच्यावर भडकते. त्यानंतर ती आता खड्ड्यात जा असं म्हणते आणि फोन ठेवते आणि मी तरी कशी रांगोळी काढू असा विचार करते. एकतर या सुभेदारांना दिवाळी नसताना रोज रांगोळी का बाहेर लागते ना ते मला कळत नाही. आता काय सांगू मी कारण? पोट दुखतंय हे सांगू का? नको ते तर कारण झालंय. डोकं दुखतंय हे कारण सांगू का? मग आता तेही ती नकोच म्हणते. मग त्यानंतर तिच्या मनात येतं की कंबर दुखण्याचं नाटक केलं ना म्हणजे कसं होईल, रांगोळी काढण्यापासून सुद्धा माझी सुटका होईल. इकडे सायली ही आता लगेचच प्रियाच्या रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर मोबाईल कुठे लपवावा याचा ती आता विचार करत असते, कारण तिला व्हिडिओ ऑन करून तेथे तो मोबाईल ठेवायचा असतो. त्यानंतर एका ठिकाणी मोबाईल लपवल्यानंतर सायली पुन्हा आता लगेचच ती कॉफी घेऊन बाहेर जायला निघते. तेवढ्यातच प्रिया आता दार उघडते आणि सायलीला तेथे पाहताच आश्चर्याने विचारते, काय ग तू इथे काय करतीयेस? तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, मी कॉफी घेऊन आले होते तुझ्यासाठी. अगं तू म्हणाली ना की आपापसातल्या वाद आपण आता मिटवून टाकूयात, म्हणूनच मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले. त्यावेळी प्रिया म्हणते, अगं हो म्हणाले मी, त्यानंतर तुम्ही मला खूपच कामं करायला लावलीत हे तू विसरलीस का? आणि नको आहे मला तुझी ही कॉफी. आणि हो, जसं मला तुझ्या खोलीत आलेलं अजिबातच तुला चालत नाही ना, तसं मलाही माझ्या खोलीत तू आलेली चालणार नाहीस. मग त्यानंतर सायली म्हणते, ठीक आहे नाही येणार यानंतर. मग आता लगेचच प्रिया तिला जायला सांगते. इकडे आता लगेचच सायली आता किचनमध्ये येते आणि या दामिनीमुळे केसमध्ये हे एवढे अडकले आहेत ना, नाश्ता करायला सुद्धा बहुतेक खाली येणार नाही असं ती म्हणते. आणि मग कसं आहे ना, घाईघाईत नाश्ता न करताच निघतील, त्यापेक्षा मी नाश्ता बनवूनच वर घेऊन जाते. तेव्हा सायली लगेचच असं छान असं सँडविचेस बनवते आणि अर्जुनसाठी रूममध्ये घेऊन जाते. तेथे गेल्यानंतर अर्जुन अजूनही कामातच असतो. तेव्हा चला नाश्ता करून घ्या अगोदर असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अहो मी आलो असतो ना खाली, तुम्ही का घेऊन आला तिकडे? त्यावेळी आता सायली म्हणते, असं नाही हो, तुम्ही ना कामात एवढे बिझी आहात ना त्या दामिनीमुळे की खाणं पिणं सगळं विसरून गेला आहात आणि नंतर म्हणाला असतात की मिसेस सायली माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे नाश्ता करायला, मी निघालो ऑफिसला, असं त्याच्या स्टाईलमध्येच ती सांगते. तेव्हा अर्जुन तिच्यावर हसतो. मग आता तो म्हणतो, अरे वा, म्हणजे नवऱ्याला VVIP ट्रीटमेंट दिली जातीये. मग आता ती म्हणते, जर नवरा जास्त वेळ कामात बिझी असेल किंवा महत्त्वाच्या कामात असेल तर नवऱ्याला कधीकधी अशी VVIP ट्रीटमेंट द्यायचीच असते. मग आता अर्जुन म्हणतो, हो आपला पार्टनर जर कामात असेल तर त्याला VVIP ट्रीटमेंट द्यायची, मग तो नवरा असो किंवा बायको असो. तेव्हा सायली त्याच्याकडे पाहून आता हसते. तेव्हा तुमच्याशी वाद कोण घालणार, चला बरं खाऊन घ्या असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन थँक्यू असं म्हणतो आणि लगेचच ते सँडविचेस हातात घेतो. पण आता त्याच्यावर तिने मस्त अशी कॅचअपने स्माइली काढलेली असते. तेव्हा अर्जुन त्या स्माइलीकडे पाहतच राहतो आणि मग म्हणतो, हाऊ स्वीट, आणि या स्माइलीसाठी स्पेशल थँक्यू. तर अर्जुन आता नाश्ता करून घेणारच असतो. तेवढ्यातच सायलीच्या मनात येतं, मी प्रियाच्या खोलीमध्ये मोबाईल लपवलाय हे सांगू का यांना? तेव्हा ती सांगणार असते की अहो ऐका ना. मग अर्जुन विचारतो काय? तेव्हा आता अर्जुन विचारतो काय झालं? मग आता सायली म्हणते की काही नाही, सॉरी हा, असं म्हणून मनातल्या मनात विचार करते की त्यापेक्षा आज कॅन्डल लाईट डिनरच्या वेळेसच मी सांगेल, कारण त्यांना काय काय रेकॉर्ड झालं हे सुद्धा दाखवता येईल ना. मग अर्जुन विचारतो काय झालं, बोला की, अहो शांत का झालात? मग आता सायली म्हणते, काही नाही, अहो सँडविच कसं झालंय ना ते विचारत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही केलंय ना म्हटल्यानंतर छानच झालं असणार, आणि आजच्या डिनरचं लक्षात आहे ना तुमच्या? हा सायली म्हणते, हो माझ्या पूर्णपणे आहे लक्षात. अर्जुन म्हणतो, मग मी ऑफिसवर ना जरा लवकरच येतो
आणि तुम्ही सुद्धा एकदम छान रेडी व्हा, म्हणजे मला माझ्या सुंदर बायकोसोबत जास्त वेळ असा स्पेंड करता येईल. मग आता सायली म्हणते, मी माझ्या रुबाबदार नवऱ्याबरोबर कितीही वेळ घालवला ना तरीही तो कमीच असतो, असं त्याचं कौतुक करत आता ती म्हणते. तर अर्जुन खूपच प्रेमाने मग तिच्याकडे पाहतो. मग त्यानंतर ती स्वतः आता लगेचच अर्जुनला घास भरवते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे वा, माइंड ब्लोईंग, वा वा, असं म्हणून तिने बनवलेल्या सँडविचेसची खूपच तारीफ करतो. तर इकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. तेव्हा लगेचच आता तिचा तो पिऊन येतो आणि म्हणतो, मॅडम अहो ते आलेत. मग आता कोण, असं दामिनी विचारते. तेव्हा आता महिपत हा डोकावूनच दामिनीकडे पाहतो आणि येऊ का आत, असं अगदी गरीब माणसासारखा विचारतो. त्यावेळी आता दामिनी यस असं म्हणते. मग आता तो लगेचच तिच्यासमोर येतो आणि खुर्चीवर बसायला जातो, पण आता लगेचच उठतो आणि म्हणतो, बसू का. तेव्हा ती काहीच बोलत नाही. मग एकदम तो गप्प राहत तिथे बसतो आणि म्हणतो, आता फाईल तर तुम्हाला मिळालीच आहे, सुरुवात कुठून करायची ना हेच मला आता जाणून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो त्याबद्दल. पण मला असं वाटतं ना, तुम्ही माझ्या साक्षीला अगोदर जाऊन जेलात भेटा. आणि जेलात भेटायला आपल्याला कसं कोणाची परमिशन वगैरे नाही लागत आणि टाईमही घ्यावा लागत नाही, कारण आपण जाऊ तो आपला टाईम. आणि तिथं गेलं ना मग त्या म्हाताऱ्याला ना असं म्हणून आता तो लगेच पुढचं बोलणार असतो. त्याच वेळी दामिनी म्हणते, जरा डिग्री दाखवा तुमची. महिपत आता विचारतो, बोला ना, कोणाला डिग्री द्यायची आहे, लगेच देऊ आपण. मग आता दामिनी म्हणते, शिक्षणाची डिग्री दाखवा जरा तुमची, कारण ही केस कशी रन करायची हे माझ्यापेक्षा तुम्हालाच कळतंय ना जास्त, कारण LLM तर केलंच असेल. तेव्हा महिपतला तो शब्दसुद्धा बोलता येत नाही. मग तो हसतो आणि म्हणतो, काय चेष्टा करताय मॅडम, अहो कसली डिग्री बिग्री घेऊन बसलात तुम्ही देशमुख बाई. आता तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर शाळेच्या बाहेर चिंचा बोरं मिळतात म्हणून मी कसा बसा आपला 10वी शाळेत गेलो. 6वी शिक्षकांची कॉलर धरली कोणी, तर माझ्या बापाने. आणि 6वी नंतर काय आहे ना, मीच धरायला लागलो आणि म्हणूनच मी 10वी कसा बसा पोहोचलो. आता 10वी पास व्हायला कोणाची कॉलर धरायची हे मला समजलं नाही, म्हणूनच मी 10वी डुबकी खाल्ली. आणि तुम्ही म्हणताय डिग्री दाखवा, असं म्हणून तो खिदी हसतो. तर दामिनीला आता खूप राग येतो. तेव्हा ती आपला चष्मा काढून लगेचच बेडवर असा आपटते आणि झाली का लाईफ स्टोरी सांगून असं रागातच विचारते. आणि उरली असेल ना काही तर स्वतःच्या आत्मचरित्रातच लिहा. हे भिंतीवर दिसत असतील ना तुम्हाला, ते अशी चित्र वाटत असतील, परंतु इट्स माय अचिव्हमेंट. तेव्हा आता महिपत लगेचच म्हणतो, ते सगळे इंग्रजीमध्ये आहे, ते नाही कळलं, परंतु तुमचा मुद्दा आहे ना तो बरोबर माझ्या लक्षात आलाय. मी ना आता गप्पच राहतो. तेव्हा दामिनी म्हणते, आणि तेच ना ठीक आहे तुमच्यासाठी, कारण सायलन्स इज गोल्ड, असं म्हणून आता ती डायलॉग मारते. तेव्हा आता तो म्हणतो, हे मात्र मला समजलं, तुम्ही मला असंच सांगताय ना, ए सोन्या गप्प राहा म्हणून. दामिनी अजूनच रागात महिपतकडे पाहते. तेव्हा 10वी नापास असिस्टंट नको आहे मला. आता ही केस कशी लढायची ना ते तुम्ही माझ्यावर सोडा आणि कोर्टाची तारीख निघाली की तुम्हाला नक्कीच कळेल. तोपर्यंत मला माझ्या पद्धतीने काम करू द्यात, असं रागातच ती महिपतला म्हणते. तेव्हा महिपत म्हणतो, पण माझी तुम्हाला मदतच होईल ना. तेव्हा ती आता म्हणते, हो हो करा ना, ही केस माझी आहे, या केसपासनं जितकं शक्य होईल ना तितकं लांब राहायचं, समजलं, आणि हीच तुमची मदत आहे, कळलं, असं म्हणून ती रागातच त्याच्याकडे पाहते आणि त्याला निघा असं म्हणते. तरी ही महिपत उठत नाही. तेव्हा ती जोरातच ओरडते, आता निघा. तेव्हा आता रागातच तो म्हणतो, महिपत हे मी आणि माझ्या पोरीची केस आहे ना म्हणून मी गप्प राहतोय, नाहीतर. तेव्हा दामिनी सुद्धा तेवढ्याच रोखात विचारते, काय नाहीतर काय करणार. मग आता तो हसतो आणि म्हणतो, कुठे काय, नमस्कार आता येतो हा, असं म्हणून तो लगेचच तेथून जातो. तेव्हा दामिनी लगेचच आपलं काम करू लागते. तर आता दुसरीकडे प्रिया आता कंबर दुखण्याचं नाटक करत हसत असते रूममध्येच आणि म्हणते, आता पुढचे काही दिवस कंबर नाटक करून आणि हा बहाणा करून मला रूममध्येच बसावं लागेल आणि अर्जुन सायलीवर जरा जास्तच लक्ष सुद्धा ठेवता येईल. आणि दामिनी देशमुखने त्या महिपतची केस घेतली याचं अर्जुनने जरा जास्तच टेन्शन घेतलेलं दिसतंय, कारण अजिबात तो खोलीतून बाहेरच पडत नाही आणि ही गुड न्यूज ना नागोबाला द्यायलाच हवी, असं आता प्रिया म्हणते. ती आता लगेचच नागराजला फोन करते, परंतु नागराज काही फोन रिसीव करत नाही. म्हणूनच ती आता विचार करते की हा कोणत्या वेळात जाऊन लपलाय काय माहीत. आता ना या महिपतलाच कॉल करते, असं म्हणून लगेचच ती आता कॉल करते. मग आता महिपत इकडे कॉल रिसीव करतो आणि विचारतो, काय झालं बोल चल. मग आता ती विचारते, काय मग कसं चाललंय तुमचं सेलिब्रेशन.
तेव्हा महिपत म्हणतो चाललंय, पण का? मग आता प्रिया हसतच म्हणते चालू ठेवा हा. इथे अर्जुनची जी काही अवस्था झाली आहे ना ती तुम्हाला जर समजली ना तर पुढची बोटं ना तुम्ही आपोआपच ओपन करा. तेव्हा महिपत विचारतो का बरं आणि काय झालं असं? त्यावेळी आता लगेचच प्रिया म्हणते अर्जुनना एरवी सततच आपला सायलीच्या मागे 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 करत असतो, पण कालपासून मी बघतीये की त्याचा चेहरा पार पडलाय, दुसरं काही नाही हो. तो दामिनी देशमुखला घाबरलाय. पण एक लक्षात ठेवा हा, म्हणजे अर्जुनना आता एकदमच पेटून उठेल आणि जोमाने कामाला सुद्धा लागेल. तेव्हा महिपत विचारतो मग काय करायचं? तेव्हा प्रिया म्हणते अहो तवा गरम आहे तर पोळी शेकवून घ्या ना, कारण साक्षीला या केसमधनं बाहेर कसं काढता येईल ना हे बघा आता, आणि त्याच्या मागे लागा जरा. त्यावेळी आता लगेचच महिपत म्हणतो तू हे सांगायला फोन केलास का मला? मी साक्षीला लवकर सोडणार नाही. तुम्ही काय स्वेटर विणत बसणार आहे का? तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते तसं नाही येऊ. अहो साक्षीने विलासचा खून केला नाहीये हे सिद्ध करण्यासाठी जे जे पुरावे आपण खोटे तयार केलेत ते तुमच्या लक्षात तरी आहेत का? अशी ती महिपतला आता लगेचच आठवण करून देते आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला तर माझी मदत लागणारच आहे ना असंही म्हणते. तेव्हा ते उभं करायला ना तू माझी मदत केली होती का असं महिपत रागातच विचारतो. मग आता प्रिया म्हणते नाही हो, पण साक्षीने विलासचा खून केलेला नाहीये आणि खून हा मधुभाऊंनी केलाय, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. अशी खोटी साक्ष तर मीच दिली ना हो. त्यामुळे असं माझ्याशी उद्धटपणाने अजिबातच बोलायचं नाही, कारण उद्या जाऊन जर मला वाटलं कोर्टात जाऊन सगळं काही खरं सांगावं तर तुम्ही आणि तुमची साक्षी कुठे तोंड लपवालो. तेव्हा महिपत आता लगेचच म्हणतो हे तू एकदम टोकाला काय जातेस ग? तेव्हा प्रिया म्हणते तुमचं काम झालं ना, तुम्ही ना दादागिरी करता माझ्यावर. तुमचं पारडं नेहमी माझ्या पारड्यापेक्षा खाली असायला हवं आणि त्यामुळे तर एवढी मेहनत करून या सुभेदारांच्या घरात मी शिरले आहे. त्यामुळे तुम्ही आता माझं काहीही नुकसान करू शकणार नाही. महिपत म्हणतो आम्ही कशाला तुमचं नुकसान करू, आणि तुझं तरी आता आम्ही सुद्धा कधी कधी तुमच्या कामी येतो ना, एवढा सुद्धा भरोसा नाही का आता आमच्यावर? मग आता प्रिया म्हणते की तुमच्यापेक्षा जास्त तर माझा दामिनी देशमुखवर भरोसा आहे हो, कारण साक्षीने विलासचा खून केलाय हे माहीत असून सुद्धा तिने एवढ्या कॉन्फिडेंटली ही केस घेतली, तिथेच ती अर्धी बाजी जिंकली सुद्धा आहे. तेव्हा महिपत म्हणतो त्या दामिनी देशमुखला तिचं काम करू दे, तू तुझं काम कर. तू त्या सुभेदाराच्या घरामध्ये खणत राहा, काहीतरी खजिना नक्कीच सापडणार. तेव्हा प्रिया म्हणते ते मी करतेच आहे हो, कारण अर्जुन आणि सायलीच्या खोलीमध्ये जेव्हा मी शिरले होते ना तेव्हा ऑलमोस्ट त्या व्हिजिटिंग कार्डपर्यंत मी पोहोचलेच होते, पण हाताला असं ठोस काही लागलं नाही, नाहीतर मी तिकडेच असे तुकडे तुकडे पाडले असते. पण अर्जुन आणि सायली त्या बुटीकपर्यंत पोहोचले आहेत हे नक्कीच. तेव्हा महिपत आता लगेचच तिला सांगतो की त्या अर्जुन सुभेदारावर लक्ष ठेव आणि त्या पाटलावर सुद्धा आणि त्या किल्लेदारावर सुद्धा लक्ष ठेव, कारण तुला वाटतं ना तितकं हे प्रकरण सोपं नाहीये. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते तो किल्लेदार ना सध्या माझ्यावर खूप भडकलाय, पण माझा विषय येतो ना तेव्हा तो नुसताच आपला आरडाओरडा करतो. ते म्हणतात ना भुंकणारे कुत्रे चावत नाही वगैरे, त्यातलंच आहे त्या किल्लेदारचं. कारण त्याच्या लाडक्या तन्वीने डोळ्यातून जरा पाणी काढलं ना लगेचच तो विरघळेल. आणि तसंही अण्णा सर, माझ्या आजूबाजूला ना एवढे मूर्ख लोक भरले आहेत ना. अहो त्या दिवशी ना तुमच्याकडे जेव्हा मी पार्टीला आले ना तेव्हा मी घरात काय सांगितलं की मी प्रतिमाला भेटायला गेले, पण अजूनही कुणाला काहीही कळलेलं नाही. तेव्हा आता महिपत म्हणतो जास्त उडू नकोस, तू त्या घरात राहते ना तर त्याचा मला काहीतरी असा फायदा होऊ देत आणि मगच बोल, समजलं? उगीच माझा वेळ खाऊ नको तोपर्यंत. आता ठेव फोन, कळलं? असं म्हणून आता लगेचच महिपत फोन ठेवतो. तर हे सगळं काही बोलणं आता प्रियाचं त्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होतं. तेव्हा आता प्रिया लगेचच म्हणते फायदा तर होणार महिपत शिकरे, फायदा तर होणारच आहे, फक्त तुझा नाही तर त्या दामिनी देशमुखमुळे आपल्या सर्वांचाच फायदा होणार. इकडे सायली आता रूममध्ये असते आणि जरा आपला ड्रेसिंग टेबल स्वच्छ करत असते आणि गाणं सुद्धा गुणगुणत असते. तेव्हा मात्र अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा गाणं गुणगुणू लागते. अर्जुनलाच प्रश्न पडतो आज असं काय झालं? तेव्हा तो आता विचारतो काय झालंय, आज तुम्ही तर हसायच्या थांबतच नाही आहात, एवढं झालंय काय? त्यावेळी सायली म्हणते आज आपल्याला खूप मोठं यश मिळणार आहे, कारण एक महत्वाची गोष्ट आपल्या हाती येणार आहे. तेव्हा सायली म्हणते की ते सरप्राईज असणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो हे पहा सरप्राईज वगैरे मला काही माहीत नाही, मला आत्ताच्या आत्ता सांगा बरं. तेव्हा सायली म्हणते असं का करताय, ही खूप महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मला सांगू द्यात ना मग तुम्हाला. आता मी तुम्हाला एवढंच सांगू शकते, तुम्ही ते जे म्हणता ना नेहमी नुसतं बोलून दाखवायचं नाही करून दाखवायचं, ते काय म्हणतात त्याला एक्झी. त्यावेळी अर्जुन म्हणतो एक्झिक्यूट.
तेव्हा सायली म्हणते मी तेच करून दाखवलंय. तेव्हा अर्जुन म्हणतो असं काय केलंय तुम्ही, मला आता पटकन सांगा हा, असं म्हणून तो आता लगेचच तिला विचारू लागतो. तेव्हा सायली म्हणते आज रात्री आपण जेवायला जाणार आहोत ना, मग तेव्हा सांगेल ना मी तुम्हाला, आणि तुम्ही सुद्धा खूप खुश होणार आहात कारण ती गोष्ट तितकी महत्वाची आहे आणि आपल्या केसला त्याची तर खूप मदत सुद्धा होणार आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो अरे वा, माझा केस पार्टनर तर जास्तच काम करताना दिसतोय. मग सायली म्हणते हो नाहीतर काय, आणि तुमचा केस पार्टनर किती हुशार आहे ना हे सुद्धा तुम्हाला रात्री लगेचच समजेल. तेव्हा अर्जुन आता अगदी खळखळून हसतो आणि म्हणतो ओके बॉस चालेल. इकडे आता मधुभाऊ हे आता लगेचच हॉलमध्ये येतात आणि विमलला म्हणतात माझ्या रूममधलं पाणी संपलं आहे, तेवढं देताय का. तेव्हा विमल आता हो असं म्हणते. तर आता प्रिया सुद्धा तेथेच बसलेली असते. तिचं अगोदर मोबाईलकडे लक्ष असतं, तर ती समोरच मधुभाऊंना पाहते आणि म्हणते बापरे, या म्हाताऱ्याला माझ्या गळ्यातलं लॉकेट दिसायला नको, आता किती वेळा हे लॉकेट मी तरी लपवायचं, असं म्हणून ती त्या लॉकेटवरच आता हात ठेवते. मधुभाऊ लगेचच तिच्याकडे पाहतात तर प्रिया अजूनच घाबरते आणि लगेचच तिथून निघून जाते. मग आता मधुभाऊ लगेचच विमलला विचारतात विमलताई, अहो ही प्रिया अशी लगबगीने कुठे गेली. तेव्हा आता लगेचच विमल म्हणते काय माहित कुठे गेली. मग आता मधुभाऊ म्हणतात कारण कधी कशी आणि कुणाशी कशी वागेल ना ते सांगताच येत नाही, आणि आता तर एखादं भूत पाहिल्यासारखंच पळून गेली. मग आता विमल हसते आणि म्हणते जाऊ द्यात, पण मधुभाऊ तुम्हाला काही लागलं ना तर सांगा हा. तेव्हा मधुभाऊ हो असं म्हणतात, आभारी आहे हा विमलताई, असं म्हणून ते लगेचच तेथून जातात. इकडे प्रिया आता रूम मध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती लगेचच मनात विचार करते की बापरे, या लॉकेटचं ना काहीतरी करायला हवं, मधुभाऊंनी हे लॉकेट पाहायलाच नको, त्यापेक्षा ना हे लॉकेट मी काढूनच ठेवते आणि म्हातारीने विचारलं ना तर तिला काहीतरी कारण देऊन मी गप्प तरी बसवील. पण लहानपणी जे लॉकेट सायलीच्या गळ्यात होतं ना ते मधुभाऊंना कळलं तर खूप मोठी रिस्क आहे, असं म्हणून ती लगेच आता तिचं लहानपणीच्या आठवणींचं जे गाठोडं असतं ना ते त्या ड्रॉवर मधून काढते आणि लगेचच ते लॉकेट आता गळ्यातून काढते आणि त्या गाठोड्यामध्ये ठेवते आणि म्हणते की आता मधुभाऊंना कळण्याची काहीच भीती नाही. आता सायलीने जो मोबाईल ठेवलेला असतो ना त्यामध्ये सगळं काही रेकॉर्डिंग झालेलं असतं. तर इकडे सायली ही आता आपली पर्स घेते आणि अर्जुनला विचारते निघायचं का. तेव्हा अर्जुन म्हणतो हो निघूयात ना, पण थांबा हा, त्या अगोदर जरा ॲम्ब्युलन्सला फोन करतो. सायली विचारते कशाला हो ॲम्ब्युलन्सला फोन. मग आता अर्जुन म्हणतो की कसं आहे ना, तुम्ही एवढ्या सुंदर दिसता आहात ना मिसेस सायली की माझा बीपीच वाढलाय आणि आता तुमच्याकडे असाच जर बघत राहिलो ना तर नक्कीच मला चक्कर सुद्धा येईल, त्यामुळे अशी ॲम्ब्युलन्स रेडी असलेली बरी ना. तेव्हा सायली हसते आणि म्हणते तुम्ही गप्प बसा हो. मग आता अर्जुन एकदम इमोशनल होतो आणि सायलीकडे पाहत म्हणतो की तुमचं सौंदर्य पाहून माझा बीपी कितीही वाढला ना तरीही आजची डेट मी अजिबातच स्पॉइल होऊ देणार नाही. मग आता सायली अर्जुनकडे पाहून खूपच गोड हसते. तेव्हा आता अर्जुनला लगेचच ती म्हणते की ऐका ना तुम्ही गाडी काढा, मी आलेच हा. अर्जुन म्हणतो नाही नाही आपण ना एकत्रच जाऊयात. मग आता सायली म्हणते अहो तुम्हाला जे सरप्राईज द्यायचंय ना ते घेऊन येते मी, म्हणून म्हटलं की तुम्ही गाडी काढा, मी आले की तुमच्या पाठोपाठ. तेव्हा अर्जुन ओके लवकर या असं म्हणतो. इकडे प्रिया रूम मध्ये असते आणि काहीतरी मोबाईलवर पाहत असते, पण तिची बॅटरी लो झाल्यामुळे आता ती लगेचच ड्रॉवर मधून चार्जर घेत असते. मग आता तिचं लक्ष सगळं त्या मोबाईलकडे जातं. तेव्हा ती आता खूपच घाबरते आणि म्हणते हा मोबाईल माझ्या रूम मध्ये चोरून कोणी मोबाईल ठेवला असेल. आता 100% हे काम अर्जुन आणि सायलीचंच असणार, पण त्यांनी हा फोन ठेवला कधी असेल हा विचार आता प्रिया करते. तेव्हा लगेचच तिला समजतं सकाळी जेव्हा मी रांगोळीचा डबा घेऊन माझ्या रूममध्ये आले तेव्हा सायली नेमकी माझ्या रूममध्ये आली होती, त्यासाठी तर कॉफी देण्याचा बहाणा करून, आणि जेव्हा मी तिला विचारलं की तू इथे काय करतेस तर कॉफी तुला द्यायला आले होते असं तिने खोटं कारण सांगितलं. आता हाच सायलीचा प्लॅन सगळा काही तिच्या लक्षात आलेला असतो. मग आता प्रिया म्हणते बापरे, यामध्ये दिवसभराचं काय काय रेकॉर्ड झालं असेल, असं म्हणून ती सगळं काही आता त्या मोबाईलमध्ये चेक करून घेते. तर आता तिचा तो मोहिपत बरोबरचा बोलतानाचा व्हिडिओ सगळा काही त्यामध्ये रेकॉर्ड झालेला असतो आणि तो व्हिडिओ पाहून आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता प्रिया ही खूपच घाबरते, तिला घामच येतो. मग आता ती म्हणते की हे सगळं काही अर्जुन आणि सायलीच्या हाती लागलं असतं ना तर काहीच खरं नव्हतं. अर्जुनने तर डिरेक्ट माझ्यावर केस नसती केली, मला फासावरच लटकवलं असतं आणि महिपतने काय केलं असतं तर मला गोळी घालून मारलं असतं, असं तिला सगळं काही आता आठवतं.
तिला आता महिपतने जे काही तिच्याबरोबर केलेलं असतं ते सगळं आठवतं की कशाप्रकारे माझ्यावर त्याने बंदूक रोखली होती आणि मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मग हे आठवल्यानंतर ती म्हणते, पण आता नाही, हे सगळं ना मी आता त्या सायलीबरोबर करणारच. मी अगोदर सगळं काही डिलीट करून टाकते असं म्हणून आता लगेचच ती आता डिलीट करते आणि दरवाजा उघडते तर समोर सायली असते. मग प्रियाला समजतं ही मोबाईल घेण्यासाठी आली, त्यामुळे ती रागातच सायलीला विचारते, अगं हल्ली माझ्या खोलीतल्या तुझ्या फेऱ्या तर खूप वाढल्या आहेत ग, काही विशेष आहे का? तेव्हा सायली म्हणते, तसं विशेष काही नाहीये, तर हॉलमध्ये कोणीच नव्हतं आणि म्हणूनच मी तुला इथे सांगायला आले की आम्ही बाहेर जातोय. मग आता प्रिया विचारते, अच्छा हॉलमध्ये खरंच कुणी नाहीये का? चल आता आपण ना सर्वांना बोलूयात. सायली विचारते, अगं कशाला पण सगळ्यांना? मग प्रिया आता लगेचच तिचा हात पकडते आणि तिला लगेचच हॉलमध्ये घेऊन जाते. इकडे अर्जुन मात्र सायलीची वाट पाहत गेट बाहेरच उभा असतो. पण सायली अजून आली नसल्यामुळे तो विचार करतो की मिसेस सायली अजून का नाही आल्या. त्यानंतर इकडे आता सायलीला ओढत ओढतच प्रिया आता सायलीला हॉलमध्ये घेऊन येते आणि आई असं म्हणून ती घरातील सर्वांनाच आवाज देते. तेवढ्यातच कल्पना, प्रताप, विमल, पूर्णाजी हे सर्वजण तेथे येतात आणि काय झालं तन्वी असं विचारतात. मग आता ती म्हणते, या घरामध्ये काय काय घडतंय ना ते सांगायला मी तुम्हाला इथे बोलवलंय. म्हणजे असं आता लगेचच कल्पना विचारते. तेव्हा प्रिया म्हणते, माझी छोटीशी जरी चूक झाली तरीही ती चूक सर्वांना सांगण्यासाठी सायली ना एका पायावर तयार असते आणि मग पुढे जाऊन जर ही एक मोठा गुन्हा करते तर याची शिक्षा हिला मिळायला नको का? मग आता पूर्णाजी विचारतात, आता काय केलं हिने? तेव्हा सायली आता म्हणते की मला सुद्धा काही कळत नाहीये. अगं प्रिया नक्की काय झालंय? तेव्हा प्रिया आता लगेचच हसत म्हणते, पूर्णाजी किती भोळा चेहरा आहे ना हिचा, या भोळ्या चेहऱ्यामागे किती कपटी मन आहे ना याचा पुरावा आहे माझ्याकडे. तेवढ्यातच अर्जुन सुद्धा आतमध्ये आलेला असतो आणि प्रियाकडे पाहतच राहतो. त्यानंतर प्रिया आता म्हणते की हा फोन कुणाचा आहे ग? मग सायली आता डोळे बंद करते आणि म्हणते, हा फोन माझाच आहे. त्यावेळी आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो की प्रियाकडे हा फोन कसा? मग आता प्रिया म्हणते, दुसऱ्या प्रश्नाचं सुद्धा असंच उत्तर दे आणि हा फोन तू कुठे लपवला होता? तर सायली आता काहीही बोलत नाही, अर्जुनकडे पाहतच राहते. त्यावेळी हा फोन माझ्या खोलीमध्ये कोणी लपवून ठेवला होता बरं? असं आता पुन्हा एकदा प्रिया विचारते. तेव्हा आता सायली काहीच उत्तर देत नाही. अश्विन सुद्धा तितक्यात तिथे आलेला असतो. मग आता प्रिया स्वतःच सांगते, हा फोन ना यांनी माझ्या खोलीमध्ये लपवून ठेवला होता. तेव्हा हे ऐकून आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि ह्या फोनचा व्हिडिओ कॅमेरा सुद्धा सुरू होता असं लगेचच प्रिया म्हणते. आणि आमच्या खोलीमध्ये जे काही घडत होतं ना ते व्हिडिओ रेकॉर्ड व्हावं ना यासाठी यांनी हा फोन ठेवला होता. मग आता अश्विनला खूपच राग येतो. तेव्हा लगेचच आता कल्पना विचारते, काय तन्वी सांगते ते खरं आहे का? तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतच राहतो तर सायली सुद्धा अर्जुनकडे पाहते आणि मग अर्जुन म्हणतो, मम्मा मला असं वाटतंय ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग आहे. हे पहा, माझी बायको तर असं कधीही करणार नाही. प्रताप म्हणतो, अरे जर तिने काही केलेलं नाहीये मग अशी मान खाली घालून ती का उभी आहे? तेव्हा प्रिया रागातच म्हणते, मान वर करायला तेवढी लायकी असायला हवी ना. हिने एवढं घाणेरडं काम केलंय ना तर ही आपल्या नजरेला नजर तरी कशी मिळवू शकणार आहे बाबा? तेव्हा अश्विन आता विचारतो, तू किती खालच्या लेवलला गेली आहे तुला कळतंय का? आणि हे सगळं करताना तुला जराशी सुद्धा लाज नाही वाटली का? असा आता राग व्यक्त करत तो सायलीला जाब विचारू लागतो. तेव्हा प्रिया म्हणते, अरे अश्विन, कारण ती ना लाज लज्जा सगळं काही अगदी सोडून बसली आहे. कारण इतरांना लेक्चर द्यायला तर ती अगदी पुढे पुढे करत असते, पण स्वतः किती केळसवानं वागली आहे तुला माहित आहे का? मग आता अश्विन लगेचच सायलीला जाब विचारतो की हे सगळं तुला का करावंसं वाटलं? तुला आमच्यावर लक्ष ठेवायचं होतं म्हणून का? तेव्हा सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते, अरे आपल्यावर नाही, फक्त माझ्यावर हिला लक्ष ठेवायचं होतं ना आणि म्हणून हिने असं हे केलं. अरे तिच्या मनात माझ्या विषयी एवढं विष भरलंय ना, ही कुठे चुकतीये का हेच फक्त तिला बघायचं होतं, म्हणजे ती मोठी ठरेल ना सर्वांसमोर. तेव्हा घरातील सर्वजण आता सायलीकडे खूपच रागात पाहत असतात. तर प्रिया अजूनच घरातील सर्वांना भडकवून देण्याच्या प्रयत्नात असते. तिने माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं ठरवलं होतं. तर सायलीचा आता घरातील सर्वांसमोर ती अपमान करते आणि तिचा प्लॅन सुद्धा उघड करते. पण सायली आता तोंडातून एक शब्द सुद्धा काढत नाही, एकदमच गप्प राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ती घरातील सर्वांसमोर तिचं मत मांडते. तेव्हा प्रिया आता लगेचच तिला विचारते, मी पूर्ण आजी
आई त्याचबरोबर बाबा या सर्वांना फसवते असं तुला कसं वाटू शकतं ग सायली? तू स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवायला निघाली आहे का? मग आता अश्विन लगेच सायलीवर आरोप करतो की तुला या घरात तन्वी जे प्रेम मिळतं, जी माया मिळते ना, हेच त्या सायलीला बघवत नाही. तेव्हा अर्जुन आता लगेचच म्हणतो, तुझी बायको खोटेपणा करून मान मिळवती ना, हा आमचा प्रॉब्लेम आहे, समजलं? आज माझ्या बायकोला पुरावा मिळाला नाही कारण तिने चुकीच्या पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला एक जरी पुरावा मिळाला ना की ही तन्वी किती फ्रॉड मुलगी आहे, त्या दिवशी तुम्ही सगळे गप्प बसाल, असं आता अर्जुन खूपच रागात म्हणतो. तर आता सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब